माझ्या एक लहानपणीचा किस्सा सांगते. पहिले पेपरमध्ये ना, न्यूजपेपरमध्ये आता जसं ॲडव्हर्टायझिंग होती, तुम्हाला रेग्युलर मोबाईलच्या क्लिकवरती कळतात शेअर मार्केटचे अपडेट्स. तर माझ्या लहानपणी हे अपडेट्स फक्त आम्हाला पेपरमध्ये यायचे. अख्खं एक पान भरून शेअर मार्केटवरती बातम्या यायच्या. अगदी किती आहे, काय आहे, हे सगळे यायचे. आणि त्यानंतर हर्षद मेहतांचा जो किस्सा झाला, त्याच्यानंतर कंटिन्यू पेपरला त्या सगळ्या बातम्या येत गेल्या आणि वाचताना म्हणजे 5वी-6वीची मी गोष्ट सांगते आणि तिथं मग असं वाटलं की बापरे! आपण तर ह्या फील्डमध्ये अजिबात जायचं नाही. इथं प्रचंड लॉस होतो आणि हे आपण अव्हॉइडच करायचं कायम. आपण काहीतरी दुसरं कम्प्युटर्समध्ये वगैरे असं नाही का जायचं असं मी निर्णय घेतला. तिथं अगदी लहान असताना. आणि जसं माझं कॉलेज संपलं, ग्रॅज्युएशन संपलं, तिथून मग आता काय फील्डमध्ये जायचं. माझ्या बऱ्यापैकी मित्र-मैत्रिणी जे आहेत ते पुण्या-मुंबईमध्ये त्यांचं झालं, जॉइन झाले ते आणि माझं समहाऊ ॲडमिशन नाही झालं. तर मग म्हटलं आता काय करायचं आपण नाही का, काहीतरी केलं पाहिजे, वर्ष वाया नाही गेलं पाहिजे आणि पप्पांनी एक पेपरमध्ये ॲड पाहिली की CFA कोर्स लॉन्च झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नवीन संधी बऱ्याचशा उपलब्ध आहेत, तर त्यांनी जॉइन करावं असं. तर पप्पा म्हटले, "बघ ॲटलीस्ट जॉइन तरी करून बघ की काय इफेक्ट येतोय त्याचा. नवीनच काहीतरी दिसतंय." म्हणजे आता जे CFA तुम्ही रँडमली ऐकता त्यावेळेस तर ते अजिबात नव्हतं. मग आम्ही गेलो तिथं कोर्स वगैरे मी जॉइन केला. आवडलं मला त्यांनी जे सांगितलं आणि मी जॉइन केला तिथे. आणि मग जी काही ती जर्नी झाली तिथून ती इंटरेस्टिंग होती आणि असं वाटत नव्हतं की तिथून डायरेक्ट आपण शेअर मार्केटशीच डायरेक्ट जाऊन कनेक्ट होऊ. माझा कॅम्पस इंटरव्ह्यू झाला आणि माझा फर्स्ट जॉब जो आहे तो एका लीडिंग ब्रोकिंग फर्ममध्ये झाला. म्हणजे तिथून माझी जी जर्नी जी आहे ती फ्रॉम स्टॉक मार्केट ती सुरुवात झाली.